रामकृष्ण हरी सर्वांना. सकाळचे 6:20 झालेले आहेत. आता आपण पुढच्या माऊलींच्या सेवेला प्रारंभ करूया. याच्या आधीच्या सेवेत आपण माऊलींचे 7व्या अध्यायातील ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायातील 9 श्लोकांचं पठण केलं होतं आणि तिथून पुढचे श्लोक आता मी चालू करत आहे. तत्पूर्वी गणेश वंदना करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नादतो ज्ञानराजाचं पात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझं सद्गुरु ज्ञानेश्वराशी. बीजं सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं बुद्धिर्बुद्धिमतास्मि तेजस्तेजस्विनाहं बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितं धर्माविरुद्धभूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ. पै आदिचैनि अवसरे विरोडी गगनाचेरी अंकुरे जे अंती गिळी अक्षरे प्रणवपटीची जवहा विश्वाकार असे तव जे विश्वाची सारिखे दिसे मग महाप्रळय दशे केसेही नवे ऐसे अनादि जे सहज ते मिगा विश्वबीज हे आता तळी तुझ देई जत असे. मग वळ करुनी पांडवा जे हे आणीसील सांखाची आगावा ते तयाचा उपयोग बरवा देखशील परी अप्रसंगिक आलाप आता असतो न बोला संक्षेप जाण तपियांच्या ठाई तप ते स्वरूप माझे बळिया माझी बळ ते मी जाणे आढळ बुद्धिमंती केवळ बुद्धी देवी भूतांच्या ठाई कामू तो मी म्हणे आत्मारामू जणू जेणे अर्थास्तव धर्म थोरू होय एरवी विकाराचे निपैसे करी कीर इंद्रियांचे याची ऐसे परिधर्मासी वेकासे जाऊन येते जे अप्रवृत्तीचा वाटा सांडून विधाची आणि गे वाटा देवीचे नियमाचा देवटा सवे चाले कामू ऐशा भोजा प्रवर्ते म्हणून धर्मासी होय पुरते मोक्षतीर्थांचे मुक्ती संसार भोगी जो श्रुती गौरवाचा मांडवी कामसृष्टीचा वेलू वाढवी जव कर्म करसी पालवी अपरवर्गी टेके ऐसा नियतू का कंदर्पू जो भूता या बीजरूप तो मी म्हणे बांपू योगी यांचा. हे ऐक किती सांगावे आता वस्तू जातची आघवे मजपासून जाणावे विकारले असे एचैव सात्विका भावा राजसास्तामसाच ए मत्त एव ती तान विद्धी न त्वहं तेषु ते मयी. जे सात्विक न भाव कारजतमादी सर्व ते मम रूप स्वंभव वाळखतू हे झाले तरी माझा ठाई पर्यायामजी मी नाही जैसी स्वप्नेंचा डोही जागृत न बुणे ना तरी रसाचेची सुगट जैसी भुजगणिका तरी घनवट परित्येस्तव होय काष्ट अंकुरद्वारे मग तया काष्टाच्या ठाई सांग पाबीजपण असे काही तैसा मी विकारी नाही जरी विकारला दिसे पै अगणी उपजे आभाळ परितेत गगन नाही केवळ अथवा आभाळी होय सलिल तेथे अभ्र नाही मग तया उदकाचे आवेशे परगटले तेज जे लखलखित दिसे ते विजू माझी असे सलिल काही सांगे अग्निस्तव धूम होय तिये धुमी काय अग्नी आहे तैसा विकारू हा मी नोहे जरी विकारला असे त्रिभिर्गुण्यमये भार्यभी सर्वमिदं जगत मोहितं नाभिजानाति माम्यभ्यः परमव्ययम्. परी उदकी झाली बाभोई ते उदका ते जैसे झाकोई का वायाची अक्षाळी आकाश लेखे आगा स्वप्न हे लटिके म्हणोई परी निद्रावशे बाणले होय तव आठवू काय देता आहे आपण भिया हे असो डोळ्यांची पळरसे तेने देखणेपणे डोळ्यांचे न गिळे जे काही तैसी हे माझीच बिंबली त्रिगुणात्मक सावली की मजची आड ओढवली जवणे का जैसी मनवनी भूते माती नेनती माझीच परी मी नव्हती
जैसे जळीची जळी न विरती मुक्ता फळे. पै पृथ्वीच्या घटुकीचे सभेची पृथ्वीसी मिळे जरी मिळविचे. एरवी तेची अग्निसंगे आसीचे तरी वेगळा होय. तैसे भूतजात सर्व माझेचे केरावयव परी माया योगे जीव दशे आणे. म्हणून माझेची मी नव्हते माझेची मज नोखळती. अहम मता भ्रांती विषांद झाले. दैवी हेषा गुणमयी मम माया दुर्धया. मामेव प्रपद्यन्ते मायामेतां तरन्तीने. आता महदादी हे माझी माया उतरोनिया धनंजया. मी होई जे हे आया कैसेनी ये. जे ब्रह्मचारांचा आधाडा पहिलिया संकल्प जळाचा उघडा. सभेची महाभूतांचा बुडबुडा साना आला. जे सृष्टी विस्ताराचे निओगे चढत काळ कलनेचे वेगे. प्रवृत्ती निवृत्तीचे तुगे तंटे सांडे. जे गुणघनाचे निवृष्टी भरे भरली मोहाचे महापुरे. घेऊनी जात नगरे यमनियमांचे. जे तद्वेषांचा आवर्ती दाटत मस्तकाचे वळसे पडत. माझे प्रमादी तळपत महामीन. जेथे प्रपंचाची वळणे कर्माकर्मीची उभाणे. वरी थरताती ओसाने सुखदुःखांची. रतीची या भेटा आदळती कामाच्या लाटा. जित जीव फेणे संकटा संग दिसे. अहंकारीच्या चळिया वरी मदत्रयेची उकळिया. जेथे विषयोर्मिर्षिया आकळिया उल्हाळ घेती. उद्ध्वस्ताचे लोंढे पाडीत जन्ममृत्यूचे चोंडे. जेथ पांचभौतिक बुडबुडे होती जाती. संमोह विभ्रम मासे गिळीत धैर्याची आविसे. तेथ देवळते भोवते वळसे अज्ञानाचे. भ्रांतीचे निखळुळे रेवले असतेचे अवगाळे. रजोगुणाचे निखळाळे स्वर्ग गाजे. तमाचे धारसे वाळ सत्वाचे स्थिरपण जाळ. किंबहुना हे द्वाड माया नदी. पै पुनरावृत्तीचे निव्वळे झळंबती सत्यलोकीचे ओढे. घाये गडबडती धोंडे ब्रह्मगोळ घासे. त्या पानियाचे निव्वळिलेपण अजून न धरती उभाणे. ऐसा मायापुर हे कवने तरी जे लगा. येथ एक नवलावो जो जो कीचे तर पाव. तो अपाव होय ते एक. एक स्वयंबुद्धीचा बाही निघाले त्यांची शुद्धीची नाही. एक जाणिवे चाडोही गवीचे गिळणे. एक वेदात्रियाचे सांगणे घेतली अहंभावांची या धोंडी. ते मदमिनाचे तोंडी सगळेचे गेले. एक वैसेचे झाड बांधले मग मन्मथाची कासे लागले. ते विषय मगरी सांडिले सगळवनिया. आता वृद्धाप्याची तरंगा माझी मती भ्रंशाचा जरंगा. तेने कवी जळती पैगा चहूकडे. आणि शोकाचा कडा उपडत क्रोधाच्या आवर्ती दाटत. आपदा गिरी चुंबजित उधवला ठाई. मग दुःखाचे निबरबटे बोंबले पाठी मरणाची रेवे रेवले. ऐसे कामाची कास लागले ते गेले वाया. एकी यजन क्रियेची पेटी बांधून घातली पोटी. ते स्वर्ग सुखाच्या कपाटी शिरकोणी ठेले. एकी मोक्ष लागावयाची आशा केली कर्मभायांचा भरवसा. परी ते पडिले वळसा विधी निषेधांच्या. जेथ वैराग्याची नाव न रिगे विवेकाचा धागा न लगे. वरी काहीतरी ये योगे तरी विपाळ येतो. ऐसे जीवाची अंगवणे ये माया नदीचे उधळणे. हे कासयासारखे बोलणे म्हणावे पा. जरी अपत्य शिळा व्याधी कळे साधूसी दुर्जनाची बुद्धी. ही रागी सांडी रिद्धी आलीस नाथी. जरी चोरा सभा दाटे अथवा मीना गळू घोटे. नातरी भेडा उलटे विवसे जरी. पाडस वाघूर करांडे जरी मुंगी मेरू वलांडे. तरी मायेची पैलथडी देखती जीवा. म्हणून गा पंडुसुता दैसे सकाम आहान जिनवेची वनिता. तैसी मायामय हे सरिता न तरवे चिवा. येथे एक हिची लीला तरले जे सर्व भावे मज भजले. त्या आईलीच थडिये सरले माया जाळा. जया सद्गुरु तारू पुढे जे अनुभवाची कासे गळे. जया आत्मनिवेदन तरांडे आकळले. जे अहंभावाचे ओझे सांडून विकल्पियाच्या झोळका चुकावणे. अनुरागाचा नीर तरवणे पाणी ढाळून. ज्या ऐक्याची अवतारा बोधा झाड जोडला तारा. मग निवृत्तीची पैलतीरा झेपावले जे. ते उपरतीच्या वावी सैलत सोडून भावाचे निथावे पिळत. मग निखाळले अनकळीत निवृत्त तटी. येणे उपाय मज भजले तेही माझी माया तरली. परी ऐसे भक्त विपाईले भवस नाही. आपल्या माऊलींच्या 102 ओव्या वाचून झालेल्या आहे. जवळजवळ 60 ओव्या वाचल्या आता मी.
आता त्यांचा मराठीत अर्थ बघूया. हे पार्था, सर्व प्राण्यांचे शाश्वत असे आदी कारण मी आहे असे जाण. बुद्धिमंतांची बुद्धी मी आहे व तेजस्व्यांचे तेज मी आहे. काम आणि राग या दोहोंनी विरहित असे बलवानांचे बल मी आहे. हे भरतश्रेष्ठा, भूतांच्या ठिकाणी धर्माला अनुसरून असलेला जो काम तो मी आहे. जे आत्मतत्व सृष्टीच्या उत्पत्तीकाली आकाशाच्या अंकुराने वाढते व जे सृष्टीच्या लयाच्या काळी ओंकाररूपी पटावरील अक्षराचा ग्रास करते, जोपर्यंत हा विश्वाकार असतो तोपर्यंत जे विश्वासारखे दिसते, मग महाप्रलयकाळी जे कोणत्याच आकाराचे नसते, असे जे स्वभावतः अनादि विश्वांचे बीज ते मी आहे. हे मी तुला तळहातात देतो, स्पष्ट सांगतो. नंतर हे चांगले नीट समजावून घेऊ. जेव्हा तू हे विचारांच्या गावाकडे आणशील, म्हणजे याचा विचार करशील, तेव्हा यांचा उपयोग तुला चांगला दिसून येईल. परंतु हे विषयाला सोडून बोलणे राहू दे, ते मी आता बोलत नाही. आता माझ्या विभूती संबंधी थोडक्यात सांगतो. तपस्वी लोकांच्या ठिकाणी तप ही माझी विभूती आहे असे समज. बलवान लोकांमध्ये जे अढळ बल आहे ती माझीच विभूती आहे आणि बुद्धिमानांच्या ठिकाणी जी बुद्धी म्हणून आहे ती माझीच विभूती आहे. ज्या कामाच्या योगाने धर्माचा उत्कर्ष होतो, असा प्राणीमात्रांच्या ठिकाणी असणारा जो काम तो मी आहे, असा आत्माराम श्रीकृष्ण म्हणाला. एरवी विकारांच्या फैलावाने इंद्रियांसच अनुकूल अशी कर्मे तो काम खरोखर करतो, परंतु ती कर्मे धर्मास विरुद्ध जाऊ देत नाही. कारण की जो काम शास्त्रनिषिद्ध कर्माची आडवाट सोडून शास्त्रविहित कर्माच्या राजमार्गाने निघतो आणि त्याचप्रमाणे विधीच्या मार्गाने तो जात असताना त्याचबरोबर नियमरूपी मशालची चालतो, अशा रीतीने काम चालतो, म्हणून धर्माची पूर्णता होते. मग तो काम संसार भोगतो, म्हणजे मोक्षतीर्थातील जणू काही मी तीच भोगतो. जो काम वेदाच्या मोठेपणाच्या मांडवावर कर्मसृष्टीरूप वेल कर्मफलासह त्यांची पाने मोक्षाला जाऊन भिडेपर्यंत वाढतो, म्हणजे जो वेदांनी गौरव केलेल्या कर्माचे आचरण मोक्षप्राप्ती होईपर्यंत करवतो, असा नियम केलेला व प्राणीमात्रांच्या उत्पत्तीस कारण असणारा जो काम तो मी आहे, असे योग्यांचा श्रेष्ठ पुरुष श्रीकृष्ण म्हणाला. हे वेगवेगळे किती सांगावे. आता जेवढे म्हणून पदार्थ आहेत तेवढे सर्व माझ्यापासूनच आकाराला आलेले आहेत असे समज. आणि सात्विक, राजस आणि तामस म्हणून जे पदार्थ आहेत ते सर्व माझ्यापासून उत्पन्न झालेले आहेत असे समज. असे जाण. ते माझ्यामध्ये आहेत पण मी त्यांच्यामध्ये नाही. जे सात्विक, राजस किंवा तामस पदार्थ आहेत ते सर्व माझ्या स्वरूपापासून उत्पन्न झाले आहेत असे समज. हे पदार्थ माझ्या ठिकाणी उत्पन्न झाले, परंतु या पदार्थात मात्र मी नाही. ज्याप्रमाणे जागृतीपासून स्वप्न उत्पन्न झाले असले तरी स्वप्नातील लोहात जागृती बुडत नाही, म्हणजे स्वप्नात जागृती नसते. अथवा ज्याप्रमाणे भरीव बी गोठलेला रसच असतो, पण त्यापासूनच अंकुर उत्पन्न होऊन त्याचेच लाकूड बनते, मग त्या लाकडाच्या ठिकाणी बीपणा काही आहे का सांग. त्याप्रमाणे मी जरी विकारलेला दिसलो तरी मी त्या विकारात नाही. आकाशामध्ये ढग उत्पन्न होतात, परंतु ढगात केवळ आकाश नसते. केवळ ढगात पाणी असते, परंतु पाण्यात ढग नसतात. मग त्या पाण्याच्या जोराने उत्पन्न झालेले जे लखलखीत तेज दिसते, त्या विजेमध्ये पाणी आहे काय सांग. अग्नीपासून धूर तयार होतो, त्या धुरात अग्नी आहे काय. त्याप्रमाणे जरी विकार माझ्यापासून झाले तरी मी विकारी होत नाही. या तीन सत्व रज तम गुणमय भावाने त्रिगुणात्मक मायेने मोह पाडलेले हे सर्व जग या गुणाहून वेगळ्या व विकाररहित अशा मला जाणत नाही. परंतु पाण्यात उत्पन्न झालेले गुंडाळ ज्याप्रमाणे पाण्याला झाकून टाकते किंवा ढगांच्या योगाने आकाश खोटेच झाकल्यासारखे होते. अरे अर्जुना, स्वप्न हे खोटे आहे असे म्हटले तरी आपण निद्रेच्या अधीन झाल्यामुळे ते जेव्हा आपल्या अनुभवाला येते त्यावेळी ती आपल्याला आठवण होऊन देते का. हे वरील दृष्टांत राहू दे. डोळ्याचे पाणी डोळ्यात गोठून त्याचा पडदा डोळ्यावर येतो, तो पडदा डोळ्यांची दृष्टी नाहीशी करत नाही. त्याप्रमाणे त्रिगुणात्मक माया ही माझीच पडलेली छाया आहे. तू जणू काही पडद्याप्रमाणे माझ्या आड आली आहे. मला तिने झाकले आहे, म्हणून प्राणी मला जाणत नाहीत. ते माझेच आहेत, पण मदरूप होत नाही. ज्याप्रमाणे मोतीही पाण्याचीच होतात, पण पाण्यात विरघळत नाही. जसे मातीचे मडके करावे व ते केल्याबरोबर कच्च्या स्थितीत मातीशी मिळवले तर माती मिळून जाते, पण ते मडके भाजले असता ते मातीशी न मिळता खापर रूपाने वेगळे राहते. त्याचप्रमाणे सर्व प्राणीमात्र हे खरोखरच माझेच अवयव आहेत, पण मायेच्या योगाने ते जीव तसेच आले, म्हणून
ते प्राणी माझेच असून मला ते ओळखत नाहीत, कारण मी आणि माझेपण या भ्रांतीने ते विषयांध झाले आहेत. कारण की ही माझी त्रिगुणात्मका दैवी माया तरून जाण्यास दुस्तर आहे. जे मला शरण येतात तेही माया तरून जातात. आता अर्जुना, महत्त्ववादी जी माझी माया ती पार उतरून मधुप होणे हे साध्य कसे होईल? जी माया नदी ब्रह्मरूपी पर्वताच्या तुटलेल्या कडांतून मूळ संकल्परूपी उसळीने निघाल्याबरोबर तिच्यात पंचमहाभूतांचा लहान बुडबुडा उत्पन्न झाला. जी सृष्टीच्या विस्ताररूपी ओघाने कालाच्या ग्रास करण्याच्या शक्तिरूपी वेगाने वाढून प्रवृत्ती व निवृत्ती या दोन्ही उंच काठांबरोबर बाहेर वाहते. जी गुणरूपी मेघांचा जोरदार वर्षाव झाल्याने मोहरूपी महापुराने भरून यमरूपी गावी वाहून नेते. जी द्वेषरूपी भोवऱ्याने भरली आहे व मत्स्यरूपी वळणे जिला पडली आहेत व जिच्यामध्ये तरुण स्त्रिया वगैरे मोठे मासे चमकत आहेत. जिच्यामध्ये प्रपंचरूपी वळणे आहेत व जिला कर्मरूपी पूर येत आहेत आणि सुखदुःखरूपी पुरात जिच्यावर तरत आहे. रतीच्या बेटावर तिच्या कामरूपी लाटा आदळतात व जेथे जीवरूपी फेसांचा समुदाय एकसारखा दिसतो. जिच्यामध्ये अहंकाराच्या मोठ्या धारा आहेत, त्यावर विद्या, धन व कुल ह्या तिन्ही मदांच्या उकळ्या येतात व ज्या नदीमध्ये विषयरूप लाटा उसळतात. ज्या नदीत उदयास्तांचे लोंढे जन्ममृत्यूरूप खळगे पाडतात व तेथे पंचमहाभूतापासून झालेले शरीररूपी बुडबुडे होतात व जातात व जिच्यात अववेग अवगोंधळ हेच कोणी मासे ते सात्विक धर्मरूपी आमिष गिळतात व ज्या नदीत अज्ञानाचे भोवरे वक्र गतीने फिरतात. जिच्यात भ्रांतीच्या कळूळपणाने आशारूप गाळात प्राणी फसले व रजोगुणाच्या खळबळीने स्वर्ग गाजू लागला, अशा या माया नदीत तमोगुणाची मोठी धार असते. सत्वगुणाचा स्थिरपणा गंभीर असतो. फार काय सांगावे, ही माया नदी तरून जाण्यास फार कठीण आहे. तिच्या पुनर्जन्मरूपी लाटांची उसळी सत्यलोकाच्या बुरुजावर जाऊन आदळते आणि पुनरावृत्तीच्या आघाताने ब्रह्मांडाचे धोंडे कोसळून पडतात. त्या पाण्याच्या वेगाने वाहत असलेला जोराचा पूर अद्याप थांबत नाही. असा हा मायेचा पूर कोण तरून जाईल? या मायानदी संबंधाने एकच आश्चर्य आहे, ते हे की हिच्यातून तरून जाण्याला जो म्हणून उपाय करावा तो अपायच होतो. तो प्रकार कसा ते ऐक. एक आपल्या बुद्धिरूपी बाहूने ही नदी तरून जाण्याकरता या नदीत शिरले. ते कोठे गेले त्याला पत्ताच नाही. दुसरे किती एक मायानदीत ज्ञानाच्या डोहामध्ये अभिमानानेच गेले. कित्येकांनी 3 वेद रूपी सांगडेचा मायानदीतून तरण्याकरता आश्रय केला, पण त्याबरोबरच अभिमानाचे मोठे धोंडे घेतले. ते मदरूपी माशांच्या तोंडात संबंध गेले. कित्येकांनी तारुण्यरूपी कासपेटा कमरेस बांधला व मग मथनाच्या कासेला लागले. ते विषयरूपी मगराने चवळून टाकले. आता म्हातारपणरूपी लाटमध्ये असणाऱ्या बुद्धिभ्रंशरूपी जाळ्याने ते चोहू बाजूंनी व्यापले जातात आणि शोकरूपी काठावर आपटून क्रोधरूपी भोवऱ्यातून गुरफटून जातात. ज्या ठिकाणी वर येतात त्या ठिकाणी संकटरूपी गिधाडाकडून टोचले जातात. नंतर ते दुःखरूपी चिखलाने भरले व मग मरणाच्या गाळात फसले. याप्रमाणे ज्यांनी दोन्हीवर कामाचा आश्रय केला ते व्यर्थ गेले. कित्येकांनी या क्रियारूपी पेटी मायानदी तरण्याकरिता आपल्या पोटाशी बांधली. ते स्वर्गसुखाच्या कपारीमध्ये अडकून राहिले. कित्येकांनी मोक्षरूपी पलीकडल्या किनाऱ्याला लागावे या आशेने कर्मरूपी बाहूंवर विश्वास ठेवला, परंतु ते विधी निषेधाच्या वळणात सापडले. ज्या मायानदीत वैराग्याची नाव प्रवेश करू शकत नाही व त्याचप्रमाणे विवेकरूपी विळूला ठाव लागत नाही, या उपर अष्टांग योगाने काही तरणोपाय होतो, पण तो क्वचित होतो. याप्रमाणे अंगच्या सामर्थ्याने ही नदी उतरून जाणे हे म्हणणे कशासारखे आहे म्हणून म्हणावे. जर पथ्य न करणाराला रोग घालविता येईल किंवा साधूला दुर्जनाची बुद्धी कळेल अथवा एखादा लोभी पुरुष त्यास ऐश्वर्य प्राप्त झाले असता त्याचा तो योग करील, चोरांनी जर चौकशी करणारे सभासद न्यायाधीश भेटेल अथवा माशाला जर गळ गिळता येईल किंवा एखाद्या भित्र्या मनुष्याला पिशाच्यावर हल्ला करता येईल, हरणीच्या पाडसाला जर जाळे कुरतडून तोडता आले, मुंगीला जर मेरू पर्वत ओलांडता आला, तरच मायानदीच्या पलीकडचा काठ जीव पाहू शकेल. म्हणून हे अर्जुना, ज्याप्रमाणे विषयासक्त पुरुषाला स्त्री जिंकता येत नाही, त्याप्रमाणे जीवांना ही मायारूप नदी स्वसामर्थ्याने तरता येत नाही. या ठिकाणी जे स्वभावाने मला भजले तेच एकमी ही मायानदी सहज तरून गेले. त्यांना मायानदीच्या अलीकडच्या काठावर तिचे पाणी संपले. ज्या सद्गुरू हात पुढे तारणारा नावाडी आहे
ज्या साधकांनी आत्मानुभव रूपी कासोटा घट्ट बांधला आहे, ज्यांना आत्मनिवेदन रूपी ताफा प्राप्त झाला आहे, जे अहंभावाचे ओझे टाकून विकल्परूपी वाऱ्याच्या झोका चुकवून संसारावरील प्रेमाच्या होडीचे पाणी तपासून व ज्यांना जीव परमात्मा त्यांच्या ऐक्यरूपी उतार असलेल्या पाण्यात ज्ञानरूपी सोपी पायवाट सापडून मग जे पलीकडल्या निवृत्तीरूपी तीराकडे वळले, वैराग्यरूपी हातांनी पाणी तोडीत व मीच परमात्मा आहे अशा समजुतीच्या बळाने तोल सांभाळीत कसल्याही अडचणीत न पडता निवृत्तीरूपी काठावर ते बाहेर आले. या उपायाने जे मला भजले तेही माझी माया तरून गेले. परंतु असे भक्त थोडे आहेत, फार नाहीत. रामकृष्ण हरी सर्वांना. थँक्यू.